आज आपण साजरा करतो विजयादशमी, चांगलाचा वाईटावर विजय. पण माहिती आहे का, रावणाच्या 10 डोक्यातून आपण शिकू शकतो 10 महत्वाचे गुंतवणुकीचे धडे. पहिले डोकं म्हणजे लोभ, पटकन नफा मिळवायच्या हव्यात हा नेहमीच तोट्याचं कारण ठरतो. दुसरं डोकं आहे भीती, भीतीमुळे आपण चुकीच्या वेळी विक्री करतो, पण शिस्त हीच खरी शक्ती आहे. तिसरं डोकं आहे अति आत्मविश्वास, शेअर मार्केट हे गर्वाला माफ करत नाही, अभ्यासाशिवाय गुंतवणूक करू नका. चौथं डोकं आहे आळस, गुंतवणूक पुढे ढकलली तर चक्रवाढीचा जादू निघून जातो. पाचवं डोकं आहे राग, भावनेतून घेतलेला निर्णय गुंतवणुकीत कधीच उपयोगी पडत नाही, त्यामुळे संयम ठेवा. सहावं डोकं आहे अज्ञान, ज्ञानाशिवाय गुंतवणूक करणे म्हणजे शस्त्राशिवाय युद्ध लढणं. सातवं डोकं आहे कर्जबाजारीपणा, जास्त व्याजाचं कर्ज तुमची संपत्ती हळूहळू संपवून टाकतं. आठवं डोकं आहे अधीरपणा, संपत्ती एका रात्रीत तयार होत, दीर्घकालीन गुंतवणूक हीच खरी गुरुकिल्ली आहे. नववं डोकं आहे गर्दीचं अनुकरण, सगळ्यांच्या मागे धावणं म्हणजे आपली दिशा हरवणं. स्वतःची रणनीती तयार करा. आणि 10वं डोकं आहे तत्कालीन विचार, गुंतवणूकदार व्हा, जुगारी नाही. दीर्घकालीन विचार करा. जसं श्रीरामाने रावणाचा वध केला, तसंच आपणही या 10 आर्थिक वाईट सवयी जाळून टाकल्या पाहिजेत. या दसऱ्याला आपण नवी संकल्पना करूया, वाईट सवयींची अंत आणि स्मार्ट गुंतवणुकीचा दीप प्रज्वलित करूया. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.